नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डीसीसी बँकेच्या राजकारणाची चर्चा बेळगावमध्ये सुरू असतानाच माजी खासदार रमेश कत्ती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. डीसीसी बँकेमध्ये अंतर्गत राजकारण सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकू येत असतानाच अचानकपणे दिलेल्या या राजीनाम्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. रमेश कत्ती यांच्या विरोधात डीसीसी बँकेचे 14 संचालक नाराज होते. त्यांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवली होती. नाराज संचालकांची स्वतंत्र बैठक झाल्यानंतर रमेश कत्ती यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय झाला होता. मात्र या दरम्यान कत्तींनीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बेळगाव डीसीसी बँकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसून येत आहे. आज शुक्रवारी बेळगाव कॅम्प भागामध्ये दौडीला उदंड प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने धारकरी या दौडीमध्ये सहभागी होऊन दौड यशस्वी गेली. प्रामुख्याने कॅम्प भागामध्ये निघालेली दौड सर्वांचे मन जिंकून घेतले. सर्व धर्मियांकडून होणाऱ्या स्वागतामुळे दौडीला अजूनच महत्त्व प्राप्त झाले. दौडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेला युवा वर्ग लक्षवेधी ठरला होता. प्रारंभी शिवतीर्थ मिलिटरी महादेव येथून मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार मेजर प्रतापराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दौडीस प्रारंभ करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडच्या जागराने अवघ्या बेळगाव परिसरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नवरात्रोत्सवात दररोज छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी यांच्या जयघोषाने बेळगावकरांची पहाट सुरू होत आहे. कॅम्प परिसरातून निघालेल्या या दौडीमध्ये शिवरायांच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी सुवासिनींनी आरती ओवाळून परमपवित्र भगव्या ध्वजाचे पूजन केले. शंभू सत्ती मठामध्ये दुर्गामाता दौड पोहोचल्यानंतर हिरामणी मुचंडीकर यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते ध्वज उतरून दौडची सांगता करण्यात आली. काल गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा मुहूर्त साधून बेळगाव व सीमा भागातील युवकांनी सीमा प्रश्न व त्या संदर्भात होणाऱ्या घडामोडी या संदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा मंदिर येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर हे होते. सीमा लढ्यासाठी म्हणून अग्रेसर असणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाठबळ वाढवून या लढ्याला गती देऊन येत्या काळामध्ये आरपारची लढाई लढण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. बैठकीला संबोधित करताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके, मनोहर हुंद्रे, सुशील पाटील, सागर कनबरकर, विनायक हुलजी, सुनील बोकडे, रमेश माळवी, रणजित हावळानाचे आदींनी आपले परखड मत व्यक्त केले. बैठकीला चंद्रकांत पाटील, विजय नेताजी जाधव, दत्ता पाटील, अभिजित मजूकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सदाशिवनगर स्मशानभूमी त्याचबरोबर शहापूर व इतर भागातल्या स्मशानभूमींची येत्या 4 दिवसांमध्ये संपूर्ण स्वच्छता यासह या परिसरातील लाईटची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय सदाशिवनगर स्मशानभूमी येथील पार्क करून ठेवलेली कचरा वाहने त्वरित हलवण्यात यावीत, तसेच इतरत्र ठिकाणी त्यांची सोय करण्यात यावी असा आदेश बेळगाव महानगरपालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांना देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे व हेल्थ कमिटीचे अधिकारी तसेच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. गेल्या 13 वर्षांपासून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. अनेक संघटना तसेच साहित्य संमेलने याद्वारे ठराव करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद पसरला आहे. केंद्र सरकारने अशाच प्रकारे 70 वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडवून आमचे स्वप्न साकार करावे असे विचार माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी बोलताना व्यक्त केले. शहापूर येथील नाथपै चौक येथे ट्रस्टच्या वतीने बॅरिस्टर नाथपै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अनंत लाड म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अभिजात दर्जाचे महत्त्व असल्याचे मत त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, नेताजी जाधव, बापू जाधव, सूरज लाड, सूरज कडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. देशाच्या रक्षणासाठी नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या श्री दुर्गा माता दौडीचे स्वागत आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशी कॅम्प येथील मुस्लिम बांधवांनी करून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला. बेळगाव शहरातील कॅम्प हा कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये येणारा परिसर. या भागामध्ये सर्व धर्मीय समाज बांधव वास्तव्यास आहेत. गेली अनेक वर्षे कॅम्प भागातील सामाजिक कार्यकर्ते, कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख, त्यांच्या पत्नी डॉक्टर राहिला शेख यांनी दौडीमधील ध्वजाचे आरती करून स्वागत केले. यावेळी त्यांचे सहकारी मित्र व परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी दुर्गामाता दौड कॅम्प भागातून निघाली. त्यावेळी कैलासवासी दावल जंगू शेख यांच्या परिवाराच्या वतीने कॅन्टोन्मेंट सदस्य साजिद शेख यांनी दौडीमध्ये सहभागी युवकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन केले होते. दुर्गामाता दौड स्वामी बेकरी मारुती मंदिराजवळ येताच साजिद शेख आणि इतर मुस्लिम बांधवांनी भगव्या ध्वजाला पुष्पहार घालून स्वागत केले. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, जातीय सलोखा समाजात नांदायला हवा, असा सामाजिक सौहार्दतेचा संदेश कॅम्पमधील मुस्लिम बांधवांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे, अशी भूमिका साजिद शेख यांनी व्यक्त केली. अथर्व दौलत कारखान्याचा 42वा गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कारखान्याच्या आगामी योजनांबद्दल बोलतेवेळी म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या अथर्व दौलत कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षण, ऊस विकास असे नवनवीन उपक्रम राबवणार असून यामध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 10,000 PCD करण्यात येणार आहे. या गाळप क्षमतेमुळे शेतकऱ्यांचा ऊस हा वेळेमध्ये गाळप होऊन ऊसाचे होणारे नुकसान थांबणार आहे. गाळप क्षमतेतील वाढ आणि नवीन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दर वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने द्राक्ष उत्पादकांना भरपाई देण्यासाठी निधी दिला आहे. मात्र राज्य सरकारने सदर निधी वाटप करण्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यातून द्राक्ष उत्पादकांची दिशाभूल करून लाभ उठवण्यात आल्याचा टोला निधर्मी जनता दलाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांनी लगावलाय. ते अथनी येथे भाजप कार्यालयात निजद व भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, अथनी विधानसभा मतदारसंघात एकूण 6.30,000 हेक्टर भागामध्ये द्राक्ष बागा आहेत. हवामानाच्या अंदाजानुसार राज्य व केंद्र सरकारने सर्व्हे करून त्याची भरपाई दिली आहे. परंतु काही मोजक्या गावांनाच याचा लाभ झाला आहे, तर काही गावांमध्ये नुकसान होऊन सुद्धा त्यांचा फायदा झालेला नाही. केंद्र सरकारच्या फसल बीमा योजनेमार्फत शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील शिरोली येथील अभयारण्यातील आणि स्वतःच्या मालकीच्या जमिनीतील सिसम आणि सागवान यासह इतर जातीच्या झाडांची कत्तल करून परस्पर विल्हेवाट लावून आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता करण्यात आला आहे. मात्र खानापूर विभागीय वनाधिकारी सुनीता निंबर्गी आणि लोंढा वनाधिकारी तेज वायपी यांनी झाडे तोडणाऱ्या शेती मालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याचा दबाव असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही, हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच या विरोधात वनमंत्री ईश्वर खांडरे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे ब्लॉक काँग्रेसच्या वतीने विश्रामधामामध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट IR घाडी,
शहराध्यक्ष महांतेश राऊत, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, ज्येष्ठ नेते चंबाना होसमणी, सुरेश जाधव, लायक अली बिचन्नावर, लक्ष्मण मादार, गुडू टेकडी, सूर्यकांत कुलकर्णी, चांदकण्णावर यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. उपनोंदणी कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची वेळेमध्ये कामे केली जात नाहीत. वकिलांना देखील कामासाठी अनेक वेळा या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत. एजंटांची मात्र तातडीने कामे केली जात आहेत असा आरोप करत वकिलांनी या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. विवाह नोंदणीसाठी वकिलांनी अर्ज केले असता 2 दिवसानंतर या असे त्यांना सांगितले जात आहे. मात्र या ठिकाणी एजंटांनी अर्ज केला तर तातडीने ते काम पूर्ण केले जात आहे. याचबरोबर सर्वसामान्य जनतेचीही कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप वकिलांनी केला. दक्षिण उपनोंदणी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वकिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून सूचना केली आहे. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट वाय.के. दिवटे, सदस्य ॲडव्होकेट विनय नांगनुरी, ॲडव्होकेट इरण्णा पुजेरी यांच्यासह इतर वकील उपस्थित होते. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. संकेश्वर येथील दुर्दुंडेश्वर व्यापारी संकुलात चालवण्यात येणारा भाजी सौदा बाजार बेकायदेशीर आहे. तेव्हा या बाजारपेठेला उपभाजी मार्केट असा परवाना सरकारकडून मिळणारच नाही. सरकारकडून शेतकऱ्यांच्यासाठी चालवण्यात येणारी कृषी उत्पन्न बाजार समिती योग्य, कायदेशीर व शेतकरी हिताची आहे. या समितीकडे भाजी सौदा बाजार भरवणे योग्य आहे. या ठिकाणच्या भाजी सौद्यासाठी शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राज्य हसीरू शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. अनुसूचित जाती जमातीतील पोट जातींना आरक्षण मिळावे या मागणीसाठी येथील दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या वतीने तहसीलदार मंजुळा नायक व पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांना निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये यापूर्वी सरकारकडे अनेक वेळा मागणी करूनही आरक्षणाचा लाभ देण्यात आलेला नाही. यामुळे पोट जातीतील कुटुंबे शासनाच्या लाभापासून वंचित आहेत. याची गांभीर्याने प्रशासनाने दखल घेत उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली. आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार मंजुळा नायक व पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांना देण्यात आले. यावेळी बसवराज दोडमणी, महेश हट्टीहोळी, सिद्धाप्पा होसमणी, करेप्पा गुड्डेनावर, विठ्ठल मादर, रमेश हुंजी, शंकर कट्टीमणी, बाळसाहेब पांड, सुभाष घस्ती, पिंटू होनोळी, प्रकाश होसमणी, नागाप्पा घस्ती, अरुण माळगे, सतीश मादर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेल्या 15 दिवसातील लहरी हवामानाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसलाय. केंद्र सरकारने सोयाबीनचे दर वाढावेत यासाठी खाद्यतेलाच्या किमतीत वाढ केली. मात्र व्यापारी वर्गाच्या गट्टीने सोयाबीनचे दर मात्र वाढलेले नाहीत. अशातच काटामारीतून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम अनेक व्यापारी करत आहेत. या व्यापाऱ्यांविरोधात निपाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आक्रमक झाली असून मापामध्ये पाप करणाऱ्या दोघांवर एपीएमसीने कारवाई केली आहे. रब्बी हंगामासाठी येथील रयत संपर्क केंद्रामध्ये शाळू आणि हरभरा बियाणे दाखल झाले आहे. 1-2 दिवसात गव्हाचे बियाणे दाखल होणार आहेत. सोमवारपासून सदर बियाणांची विक्री केली जाणार आहे. सोयाबीन काढणीनंतर राणे मोकळी झाली आहेत. यानंतर येथे शाळू व हरभरा पेरणीसाठी आवश्यक तयारी केली जात आहे. त्यानुसार यंदा पेरणीसाठी मालदंडी जातीचे शाळू बियाणे उपलब्ध झाले आहे. 3 किलोच्या पॅकेटमध्ये शाळू बियाणे उपलब्ध असून हे पॅकेट सामान्य शेतकऱ्यांना 169 रुपये तर SC/ST शेतकऱ्यांना 139 रुपये याप्रमाणे विक्री होणार आहे. तसेच JG11 जातीचे हरभरा बियाणे उपलब्ध असून 20 किलोचे पॅकेट सामान्य शेतकऱ्यांना 1470 रुपये तर SSC शेतकऱ्यांना 1220 रुपये याप्रमाणे विक्री केले जाणार आहे. DWR 162 या जातीचे गव्हाचे बियाणे 2 दिवसात उपलब्ध होणार असून 30 किलो पॅकेटची किंमत सामान्य शेतकऱ्यांना 1800 तर SC/ST शेतकऱ्यांना 1575 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.